मित्रांनो, समजा तुमच्याकडे 20 लाख रुपये आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. पण प्रश्न असा की पुणे PCMC की मग पुणे PMRDA. कारण जर तुम्ही योग्य एरिया निवडलात तर तुम्हाला काहीच वर्षात दुप्पट तिप्पट व्हॅल्यू मिळू शकते. पण जर तुमचा एरिया चुकला तर तुम्हाला खूप मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं. चला तर मग समजून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट. तर मग मित्रांनो, तुम्ही एखादं स्टेबल इन्व्हेस्टमेंट, रेडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि रेंटल इन्कम शोधत असाल तर पुणे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कारण पुण्यामध्ये आधीपासूनच स्कूल, IT पार्क, मेट्रो स्टेशन आणि कमर्शियल डेव्हलपमेंट ही झालेली आहे. आता बोलूयात PCMC बद्दल. PCMC मध्ये कमर्शियल ग्रोथ, मेट्रो कनेक्टिव्हिटी, IT कंपन्याज या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे व्हॅल्यू आधीपासूनच खूप जास्त आहे. त्यामुळे PCMC मध्ये डिमांड ही सतत वाढते. जर तुमचा ऑप्शन 5 ते 10 वर्षाची इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्यातून चांगला प्रॉफिट कमवणं असेल तर PCMC हा तुलनेने तुमच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता बघूयात PMRDA. PCMCच्या तुलनेत PMRDAचा एरिया जो आहे तो अंडर डेव्हलपमेंट आहे. म्हणजे मेट्रोचे एक्सपान्शन, रिंग रोड, हायवेज या सगळ्या गोष्टींची भविष्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. त्यामुळे याची भविष्यात असणारी ग्रोथ व्हॅल्यू ही कंपॅरेटिव्हली जास्त आहे. आणि यामध्ये प्लस पॉईंट तुमच्याकडे हा राहील की इथे तुम्हाला जी एंट्री प्राइस असेल ती तुलनेने कमी असू शकते, पण नंतर होणारा ग्रोथ रेशो हा जास्त असू शकतो. तर मग तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला रेंटल इन्कम हवा असेल तर पुणे, बॅलन्स ग्रोथ हवा असेल तर PCMC आणि जर तुम्ही लॉंग टर्म ग्रोथ पोटेन्शियल शोधत असाल तर PMRDA. तर मग मित्रांनो, तुम्ही या 3 पैकी कोणत्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा प्लॉट.